ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रतिक्रिया आपण ऐकली। अजित पवार यांच्या निधनानं संपूर्ण महाराष्ट्राचं फार मोठं नुकसान झालंय। एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे जी कधीही भरून निघणार नाही अशा शब्दात अण्णा हजारे यांनी अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली। 1991 साली पहिल्यांदा अजित पवार बारामती मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते। मात्र त्यानंतर त्यांनी आपले काका आणि राजकीय कारकिर्दीमधले गुरु शरद पवार यांच्याकरता खासदारकीचा राजीनामा देखील दिला। अजित पवारांची संपूर्ण कारकीर्द वादग्रस्त देखील राहिली। मात्र बारामती ही त्यांची जी कर्मभूमी होती, या कर्मभूमीमध्ये अजित पवारांनी अनेक कामं केली, विकास केला। त्यामुळे तिथे आज अत्यंत